नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. ती म्हणजे खत विक्री व्यवस्थापन सिस्टीम आणण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने खत विक्रीबाबत एकदम पारदर्शकता यावी आणि त्याच्यामध्ये होणारा जो काही काळा बाजार आहे तो रोखण्यात यावा, याच्यासाठी आता FFSS ही आणण्यात आलेलं आहे, म्हणजेच फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल्स सिस्टीम. याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, याच्यामध्ये एक ॲप इन्स्टॉल केलेलं आहे. या ॲपच्या माध्यमातून आता तुम्हाला पाहिजे असेल तर डायरेक्टली तुम्ही आधार क्रमांक किंवा तुमचं जे काही फार्मर आय डी, शेतकरीचं जे काही किसान कार्ड आहे म्हणजे फार्मर आय डी तुम्हाला देण्यात आलेला आहे ॲग्रिस्टॅगचा, त्याच्या ह्याच्यावरून हे ॲप तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं प्लॉट नंबर वगैरे तुमच्या फार्मर आय डीशी ऑटोमॅटिकली आधार लिंक असल्याकारणानं आधार करा लॉग इन किंवा फार्मर आय डीशी लॉग इन करा. तुमचं संपूर्ण माहिती त्यामध्ये मॅच होणार आहे. त्यामध्येच तुम्हाला किती पिकं, कोणते पिकं आहेत, कोणत्या पिकानुसार तुम्हाला किती खत लागणार आहे, त्याचं व्यवस्थापन करून तुम्हाला किती खत मिळणार आहे ते दिलं जाईल. आणि ते नोंदणी केल्याच्यानंतर तुमच्या जवळचं जे काही ठिकाण असेल किंवा कृषी सेवा केंद्र असेल ते तुम्हाला निवडायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तिथून तुमचं खत घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होणार आहे तर कुठलाही काळा बाजार वगैरे ह्याच्यामध्ये केला जाणार नाही. अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा तुमची नोंदणी कशा पद्धतीनं करून घ्यायची आहे याची माहिती आपल्याला व्हावी ह्या हेतूनं हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची नोंदणी वगैरे कशा पद्धतीने करायची, कोणतं ॲप आहे, सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुमचं जे काही प्ले स्टोअर असेल तर प्ले स्टोअरमध्ये आपल्याला जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर किंवा फ्रेमवर्क असं जरी टाकला तर इथं तुम्हाला एक नंबरला पाहू शकता की हे ॲप असं दाखवलं जाईल. ते ॲपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे जे काही ॲप आहे हे ॲप आपल्याला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. झाल्याच्या नंतर ओपनवरती क्लिक करा. ओपन झाल्याच्या नंतर असं तुमच्यासमोर डॅशबोर्ड दाखवलं जाईल. त्यानंतर इथंच तुम्हाला काही स्टेप दाखवले असेल हे कसं तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. तुम्हाला जर इंग्लिश लँग्वेज व्यवस्थित वाटत नसेल तर इथं लँग्वेजवरती टॅप करून तुम्ही मराठी, हिंदी, गुजराती अशा इथं जे काही 5-6 लँग्वेज ॲड आहेत ते घेऊ शकता. सेव्ह करा. परत असं तुम्हाला इथं दाखवलं जाईल. त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुमच्या डिजिटल प्रोफाईलमध्ये प्रवेश करा. राज्य निवडायचं आहे. राज्यामध्ये तुम्हाला आपलं जे काही राज्य असेल तर महाराष्ट्र राज्य आपण इथं टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथं एकतर आधार नंबर किंवा शेतकरी आय डी तुमच्याकडे जो असेल त्या पद्धतीनं तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे आधार नंबर, आता आधार नंबर टाकल्यावर तुम्हाला एकतर OTP आहे किंवा फेस आहे. OTPद्वारे आपल्याला करायचे म्हणून OTP पाठवावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुमचा एक 6 अंकी OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्याच्या नंतर इथं मी अटी शर्ती जे काय असतील तिथं काही तुम्हाला दिलेले आहेत. KYC डेटाबेस तुम्हाला वाचायचं असेल तर वाचून घेऊ शकता. की खत विक्री चौकशीच्या याच्या संदर्भातील माहिती, आधारची DBT वगैरे गोळा करण्याचा अधिकार त्याच्यावरती देऊन तुम्हाला ओळख पडताळा याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमची जी काही प्रोफाईल आहे ते तुमचं लॉग इन झालं जाईल. तुमचं नाव आलं जाईल ऑटोमॅटिकली. त्यानंतर मग तुम्हाला इथं माझी जोडलेली जमीन व पिके इथं दाखवलं जाईल. तुमची इथं ही आहे. सर्वे नंबर तुमचा दाखवला जाईल. एकूण जमीन दाखवली जाईल. तुमचं गाव दाखवलं जाईल. जिल्हा दाखवलं जाईल. त्यानंतर मग लागवडीचे पीक निवडा असं तुम्हाला खाली इथं जो काही ऑप्शन दिसत आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे काही कोणत्या पिकासाठी तुम्हाला पाहिजे, समजा आपलं जे काही इथे ॲन्युअल व्हेजिटेबलमध्ये तुमचं संपूर्ण हे भाजीपाला पिके आहे त्याच्यामध्ये दिलेले. त्यानंतर तुम्हाला दुसरं जर पिकं घ्यायचे झाले कोणत्या ह्याच्यासाठी पाहिजे तुम्हाला परत नंतर मग इथं दिलेले आहेत. इथं ऑइल सीड इथं पाहू शकता की फायबर क्रॉप्स आहे, फॉलिक्रोबल आहे, फूडर आहे, फ्रूट्समधला आहे, ऑइल सीड आहे. ऑइल सीडमध्ये तुम्हाला कोणत्या पिकासाठी पाहिजे पाहू शकता की इथं भरपूर पिकं दिलेली आहेत. असे सोयाबीन आहे, सनफ्लॉवर आहे. सोयाबीनवर क्लिक करून लागवडीच्या पिकाची पुष्टी तुम्हाला करायची असेल तर त्यावरती पुढे तुम्हाला करून घ्यायचं आहे. तीच आहे जमीन निवडावरती आपल्याला इथं परत क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वे नंबर आपला जो काय आहे टेकमार्क करून घ्या आणि पूर्णवरती क्लिक करायचं आहे. पूर्ण केल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली थोडंसं व्हेरी करून घ्या. त्यानंतर इथं तुम्हाला आता खतासाठी अर्ज करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती जर क्लिक केल्याच्या नंतर इथं पाहू शकता की तुम्हाला कोणतं पिकासाठी तुम्हाला कोणत्या पाहू शकता की आपण सोयाबीनसाठी आता इथं युरिया 3 बॅग आहे, NPK आपल्याला 3 बॅग मिळणार आहे, DAP 2 बॅग मिळणार आहेत आणि SSP 4 बॅग मिळणार आहेत आणि MOP 2 बॅग मिळणार आहेत. होय पुढे जा, बरोबर असेल तर होय करा, नसेल तर तुम्हाला नो मॉडिफाय प्रोडक्ट अँड क्वांटिटीज ह्याच्यावर जर करायचं असेल तर परत तुम्ही ते चेंज करू शकता. होय पुढे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे.
इथं आल्याच्या नंतर आता प्रत्येक युरिया असेल युरिया, DAP असेल DAP असं दाखवलं जाईल आणि इथं उत्पादन निवडा, ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं निवडायचं आहे त्याच्यापैकी इथं देईल बघा. नीम कोटेड युरिया पाहिजे का सल्फर कोटेड युरिया पाहिजे, त्यानंतर मग इथं त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला जे पाहिजे ते घ्यायचे. आपण नीम कोटेड युरिया घेणार आहोत. किती घ्यायचे तुम्हाला बॅगा, समजा आता तुम्हाला 3 येणार आहेत, 3पैकी तुम्हाला 2 घ्यायचे असेल तर 2 घेऊ शकता, पण 3पेक्षा जास्त तुम्ही इथं घेऊ शकत नाही. अशा पद्धतीचं आहे. 3 करा. नंतर मग तुम्हाला इथं जे काही NPK ह्याच्यामध्ये दिलेलं असेल इम्पोर्ट त्याच्यामध्ये कोणता पाहिजे, 20-20 0 आहे. त्यानंतर मग पुढे जर पाहिलं तर ही पण दिलेलं आहे इम्पोर्टेड, तो तुम्ही इथं 3 बॅगा पाहिजे असेल 3 बॅगा करू शकता. नंतर DAP आहे. DAPमध्ये तुम्हाला इम्पोर्टेड TSP, बोरोनेटेड DAP, MAP, झिंक सल्फेट, तुमचं DAP कोणता पाहिजे त्या पद्धतीचं तुम्ही ते निवडू शकता आणि बॅग निवडू शकता. उत्पादन निवडा, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला इथं दिलेलं आहे. परत SSPमध्ये पण सुपरफॉस्फेट म्हणजे ग्रॅन्युलर पाहिजे, झिंक सल्फेट कोणतं पाहिजे त्या पद्धतीचं तुम्ही ते घेऊ शकता आणि बॅगाचं सिलेक्शनसुद्धा तुम्ही ते करू शकता, किती पाहिजे काही नाही त्याच पद्धतीनं. आणि MOP कोणता पाहिजे त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता, MOPच आहे. त्यानंतर टोटल 12 बॅग झाल्या. X करून तुम्ही नेक्स्टवरती सुद्धा असं करू शकता. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची माहिती आपली म्हणजे हे स्वीकारकर्ता, विक्रेता वगैरे आपल्याला इथं निवडायचं आहे. विक्रेता पॅक सुविधा निवडा. खत मिळवण्यासाठी जवळील विक्रेता किंवा पॅक्स निवडा. याच्यावरती गाव शोधा, यावरती आपल्याला करायचं आहे. बघा टोटल रिटेलर आपल्याकडे इथं 0 आहेत, कारण की आपल्या ह्याच्यामध्ये इकडं सुरू झालेलं नाही. आणि हाच प्रकल्प सद्यस्थितीला काही ठिकाणी एक पायलट प्रकल्प म्हणजे प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प यशस्वी होतो का ते पाहण्यासाठी संपूर्ण याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर हवेली तालुक्यातील अष्टापूर गावामध्ये राबवला जात आहे. तसेच त्याच्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड तालुक्यात या ठिकाणी सुद्धा हा प्रकल्प राबवला जात आहे. आणि तेथील जे काही शेतकरी वर्ग असेल त्यांना प्रोत्साहनसुद्धा केलं जाते की लवकरात लवकर या ॲपच्या माध्यमातून तुम्ही ते नोंदणी वगैरे करायची आहे, त्याच्यावरती काम आहे आणि त्याची नोंदणी प्रक्रियासुद्धा सध्या सुरू झालेली आहे. म्हणून इथं असं आहे, जिकडं सुरू होईल त्या पद्धतीनं आपल्याला ते नंतर निवडून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीची ही छोटीशी माहिती होती, ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत जातील. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.